छत्रपती संभाजीनगरच्या अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अगदी काहीच वेळामध्ये आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत। असं करावंच लावतंय सरकारचं चुकतंय जे आरक्षण हे द्यायलाच पाहिजे। ते नुसते घुमाघुमी करतात। 10 महिन्याचं जे आर नुसतं घुमाघुमीचा जे आर केलाय त्यांनी। ही ती बाज आहे या ठिकाणी अक्षरशः साधारण 42 ते 43 अंश सेल्सिअसचं तापमान गेल्या काही दिवसापासूनचं नोंदवलं गेलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये मनोज जरांगे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। आपण ते पाहतोय की ती बाज आहे। खरं तर मनोज जरांगे यांनी यापूर्वीच निर्धार केलेला होता की शिष्टमंडळ आलं नाही आलं तरी आपण या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करणार। अर्थात त्यांनी एक बाजू पण लावलेली आहे की सरकारला अजूनही वेळ आहे। खरं तर आजचा दिवस पूर्ण असणार आहे की शिष्टमंडळाने येऊन मनोज जरांगे ज्या पद्धतीने लेखी काही गोष्टींचं आश्वासन मागत आहेत ते त्यांनी द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कदाचित या उपोषणापासून प्रवृत्त होऊ अशा प्रकारचं देखील त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय की हे ते ठिकाण आहे आणि मनोज जरांगे या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये पोहोचतील आणि या ठिकाणी उपोषण सुरू करणार आहेत। अंतरवली सराटी गावापासून नियोजित यापूर्वी ज्यांचे 8 उपोषण मनोज जरांगेंचे झाले त्या स्थळापासून साधारण 500 मीटर अंतरावरचं हे सगळं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी उन्हामध्ये आंदोलक देखील या ठिकाणी बसलेली आहेत आणि मनोज जरांगे यांची जे उपोषण स्थळ आहे ते या बाजूवर असणार आहे। यापूर्वी मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीमधील मंदिराबाहेर एका व्यासपीठावरती उपोषणं केलेली आहेत। एकूण 9 उपोषणे केली त्यापैकी 8 उपोषणं मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीमध्ये केलेले आहेत आणि आता हे 10वं उपोषण हे अंतरवली सराटीपासून जवळच असलेल्या अंतरावर एका शेतामध्ये असणार आहे आणि हे बाजावर असणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक आंदोलक देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत। मनोज जरांगे यांनी यापूर्वी शासनाला दिलेला इशारा होता। खरं तर त्यानंतर गेली 3 दिवस सरकार दरबारी मोठ्या हालचाली झाल्या। पहाटेपर्यंत बैठका झाल्या। रात्री विखे पाटील जेव्हा मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून ते शिष्टमंडळ संभाजीनगरकडे रवाना झालं त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पुन्हा एकदा बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार एक ड्राफ्ट तयार करण्यात आलेला आहे। अशी देखील माहिती कळत आहे की तासाभरामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये दाखल होतील आणि अर्थात मनोज जरांगे तोपर्यंत इथं उपोषणाला बसलेले असतील त्याच ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील आपला ड्राफ्ट घेऊन येण्याची शक्यता आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की मनोज जरांगे यांचं या ड्राफ्टवरती समाधान होतं का आणि ते उपोषणापासून मागे येतात का। परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब हीच आहे की ऊन प्रचंड आहे आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी ठरवलं आहे की आपण अशाच पद्धतीने उपोषण करणार आहोत तर ते काहीसं धोकादायक आहे। प्रशासनानं सुद्धा मनोज जरांगे यांना तशी आवाहन केलेलं होतं, विनंती केलेली होती आणि प्रशासनाने तालुकास्तरीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना देखील विनंती केली होती की कुठेतरी मनोज जरांगे यांची समजूत घालावी। आता आपण जर बघू शकत असाल तर मनोज जरांगे पाटील हे आता नियोजित जागेच्या आधीच खाली बसलेले आहेत जमिनीवरती। माध्यमांशी बोलण्याचा ते प्रयत्न करत आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत। आता तुमचं उपोषण सुरू झालंय का पाटील? पाटील तुम्ही तिकडे उपोषण सुरू झालंय का? याच ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसणार आहात का? हा मग बाजार येईन ना बाज आता बाज येईन। याच ठिकाणी उपोषणाला बसलेत का तुम्ही? उपोषण सुरू झालं असं समजायचं का? किती वाजले? 9:45 होत आहे। 10 वाजता सुरू। 10 वाजता आता उपोषण स्थळी ते बसलेले आहेत आणि 10 वाजता बरोबर उपोषणाला सुरुवात होईल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी एका शेतामध्ये बसलेले आहेत मनोज जरांगे पाटील आणि या परिसरामध्ये सगळ्यांनी गावाकडे वापस जा, मी लढतो तुमच्या लेकरा बाळासाठी। आता ते थेट बोलताय। तुम्ही उपोषण करताय, बाज येईन ना मग आता येईन। मनोज पाटील आली का बाज? इकडे आणा ना। तुम्ही उपोषण बाज आणा इकडे। तुम्ही उपोषण करताय, शेकडो तुमच्यासोबत ते पण आपल्या डोक्यात घालतात। काही कार्यकर्ते आंदोलनाला बसतायत। नाही सगळे भेटून वापस जाणार। सगळ्यांना जायचं आव्हान केलंय।
बरं, आता तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात, तिकडे बाज ठेवलेली आहे तिकडे. आणा ना इकडे, आणा ना बाज, आणा ना इकडे. निघालेली आहे आंतरवालीकडे यायला. मी नाकारलंच नाही कधी. ते येणार पण, ते मागण्याची मान्यता पण देणार, हेही मला माहिती आहे. पण आम्ही कधीच त्यांना नाही म्हणलेलं नाही, कधीच. विखे पाटील निघालेले आहे इथे यायला. आपण पाहतो की जरांगे पाटील आता बाज आणलेली आहे आणि काही क्षणात आता पाटील अशा पद्धतीने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची बाज आणलेली आहे. वजन कमी करा टीव्ही नाही. दादा उपोषणाला बसले तुम्ही आता काय सांगाल? वेगळ्या पद्धतीने उपोषणाला बसले पहिल्यांदा तुम्ही आज. काय करणार, समाजापेक्षा काय मोठं नसतं, समाज सगळ्यात मोठा. मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलाय, ते देखील उपोषणाला बसायचं म्हणतात. त्यासोबत बसणार आहेत. नाही, मी त्यांना जायचं सांगितलं, सगळे वापस जा. जिथं आंदोलन सुरू तिथंच बसायला लागलं चर्चा होईल. महाराष्ट्र म्हणलं की कुस्ती येते. आता याच रानामध्ये या काळ्या मातीमध्ये कुस्ती होणार का सरकारसोबत? तिथं हमेशाच करतोय आम्ही त्यांच्यासोबत. आज पुन्हा ही आरपारची कुस्ती असणार चांगल्या कामाला शेवट नाही. तर आंतरवाली सराटीमधली ही दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे हे ज्या ठिकाणी उपोषण करणार आहेत त्या शेतामध्ये आता दाखल झालेले आहेत आणि याच बाजावरती बसून रणरणत्या उन्हामध्ये ते उपोषणाला सुरुवात करतील. 10ची वेळ त्यांनी दिलेली होती आणि जवळपास आता 10 वाजत आलेले आहेत. अवघे 10 मिनिटं उरलेले आहेत आणि याच वेळी मनोज जरांगे पाटील हे या शेतामध्ये पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. आणि दरम्यान विखे पाटील सध्या बोलतायत. आपण थेट जाऊयात. सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता त्यांना मी तो त्यांच्या उपस्थिती मुद्द्यासंदर्भात सरकार करीत असलेली कार्यवाही त्याच्या बाबतीतलं त्यांना ते माहिती देणार आहे. माझी अपेक्षा आहे की त्यातून त्यांचं समाधान होईल मला खात्री आहे. पण आता त्यांनी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच मला वाटतं या संदर्भात बोलता येईल. तर तुम्ही आशावादी आहे. थँक्यू. तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. त्यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे की मनोज जरांगे यांच्याशी बोलून या सगळ्याच वरती काहीतरी तोडगा निघेल अशी मला आशा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर दुसरीकडे देखील आपण ही दृश्य पाहतोय. आंतरवाली सराटीमधली ही दृश्य आहेत. आंतरवाली सराटीमध्ये देखील मनोज जरांगे पाटील हे आता उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी आपलं उपोषण एकीकडे सुरू केलेलं आहे. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ हे साधारण किती वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी इथे दाखल होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या भेटी दरम्यान जी चर्चा होते त्या चर्चेअंती काही तोडगा निघतो का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावरती ठाम असल्याचं दिसतंय. आम्हाला लेखी आश्वासन द्यावं, लेखी स्वरूपामध्ये सगळं हवंय अशी मागणी त्यांनी केलेली आहे. काल देखील या सगळ्या संदर्भामध्ये
उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील असतील, त्याचबरोबर भाजपचे आमदार प्रसाद लाड असतील, यांच्याशी मनोज जरांगे पाटील यांची चर्चा झालेली होती. मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे आणि त्याचीच परिणती आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे आता उपोषणाला बसलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.